नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, 2023 मध्ये दिसलेली चित्रपटांची चमक 2024च्या सुरुवातीलाच नाहीशी झाली। ना साऊथच्या चित्रपटांना यश मिळू शकले, ना बॉलिवूडचे चित्रपट विशेष कलेक्शन करू शकले। पण आता येत्या 6 महिन्यात बरेच काही बदलणार आहे। एका मागून एक अनेक मोठे चित्रपट येणार आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण या चित्रपटांवर एक नजर टाकूया। मित्रांनो, फिल्मी जगतातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, 2023 हे वर्ष आनंदाची लाट घेऊन आले। सगळीकडे फक्त आनंद आणि आनंद दिसत होता। प्रथम शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने वातावरण निर्माण केले। यानंतर शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाने आपली छाप पाडली। त्यानंतर सनी देओलच्या गदर 2 आणि रणबीर कपूरच्या ॲनिमलने अप्रतिम कलेक्शन केले आणि उरलेले काम प्रभासच्या सालार आणि पुन्हा शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटाने पूर्ण केले। चित्रपटांच्या या महापुरात बॉक्स ऑफिस नोटांनी भिजले। हा सिलसिला अव्याहतपणे सुरू होताना दिसत होता, पण हे दिसले नाही। 2024च्या सुरुवातीला 1-2 चित्रपटांपर्यंत 2024चा आनंद आणि आनंदाची आशा होती, पण त्यानंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा कोणाची तरी लक्ष लागले। ऋतिक रोशनचा फायटर हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता आणि तो चित्रपट 200 कोटींची कमाई करण्यात यशस्वी ठरला होता आणि सुपरहिटही ठरला होता। याशिवाय यामी गौतमचा आर्टिकल 370, सिद्धार्थ मल्होत्राचा योद्धा, अजय देवगनचा शैतान, कुणाल खेमूचा मडगाव एक्सप्रेस आणि राजकुमार रावचा श्रीकांत या चित्रपटांनी त्यांच्या कलेक्शनमधून नफा कमवला। पण दुसरीकडे असे अनेक व्यावसायिक चित्रपट होते जे कमाई करू शकले नाहीत। यात अजय देवगनचा मैदान, अक्षय कुमारचा बड़ी मियां छोटे मियां, विद्या बालनचा दो और दो प्यार आणि करीना कपूरचा क्रू या चित्रपटांचा समावेश आहे। करीना कपूरच्या क्रूने 77 कोटी रुपये कमावले असले तरी चित्रपटाचे बजेट 100 कोटींच्या जवळपास होते। एकंदरीत 2024 मधील चित्रपट प्रवाह जसा 2024च्या चित्रपटांसाठी होता तसा चालला नाही। अशा परिस्थितीत 2024च्या पूर्वार्धात परिस्थिती दयनीयच राहिली असे म्हणता येईल। अजय देवगनच्या मैदान आणि अक्षय कुमारच्या बड़ी मियां छोटे मियां या चित्रपटांकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या, पण हे चित्रपट फारसे काही करू शकले नाही। आता सर्वांच्या नजरा 2024च्या उत्तरार्धाकडे लागल्या आहेत। उत्तरार्धाबद्दल बोलायचे झाले तर येणारा महिना खूप खास असणार आहे। 2024चे खरे चित्रपट आता येणार आहेत। कल्की 289 टेडी पासून याची सुरुवात होणार आहे। कल्की चित्रपट हा 2024चा मोस्ट अवेटेड चित्रपट आहे। यानंतर अजय देवगनचा औरोमे का दमता हा चित्रपट जुलैच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात चाहत्यांना पुन्हा एकदा अजय देवगन आणि तब्बू एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे। जुन्या ट्रॅक रेकॉर्डवर नजर टाकली तर या चित्रपटाकडूनही चांगले कलेक्शन अपेक्षित आहे। अजय देवगनच्या चित्रपटानंतर अक्षय कुमारही त्याचे चित्रपट घेऊन येत आहे। त्याचा सरफिरा हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे। हा सिनेमा 12 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मेगास्टार कमल हसनचा इंडियन 2 हा चित्रपट जुलै महिन्यातच येतोय। हा चित्रपट देखील त्याच्या भव्य प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे आणि एक मोठा विक्रम करण्याची क्षमता आहे। 15 ऑगस्टला अनेक चित्रपट एकमेकांशी टक्कर देण्यासाठी उत्सुक दिसत आहेत। एकीकडे अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 बाबत सस्पेन्स असतानाच दुसरीकडे अक्षय कुमारचा खेल खेल में, जॉन अब्रामचा वेदा, श्रद्धा कपूरचा स्त्री 2 आणि विक्रमचा थंगलन एकाच तारखेला प्रदर्शित होणार आहेत। म्हणजेच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे। पुढे सरकताना वर्षाची सुरुवात जरी तशी झाली नसली तरी शेवट मात्र छान होणार आहे। सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बॉलिवूडमधील बड्या स्टार्सचे चित्रपट प्रदर्शित होणार आहे। यामध्ये सारा अली खानचा मेट्रो डेज, शाहिद कपूरचा देवा, आलिया भट्टचा जिगरा, राजकुमार रावचा विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ, अजय देवगनचा सिंघम 3 आणि तृप्ती डिमरीचा धडक 2 या चित्रपटांचा समावेश आहे। यानंतर आमिर खान सितारे जमीन पर या चित्रपटातून पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे। याच्या चित्रपटाची शूटिंग संपले असून आता पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू होणार आहे। तर अशा प्रकारे येत्या 6 महिन्यात बरेच काही बदलणार आहे। तर पुढील 6 महिन्यात येणाऱ्या चित्रपटांमध्ये तुम्ही कुठल्या सिनेमाची वाट बघत आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।